15 वर्ष आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आहे, पण राष्ट्रवादीच्या वाट्याला कायम उपमुख्यमंत्री पदच आलंय। यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर तरी राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न साकार होईल का? महामुख्यमंत्री कोण या आमच्या सिरीजमध्ये अजित पवारांच्या महत्त्वाकांक्षीचा वेध घेणारा हा विशेष रिपोर्ट। शरद पवारांचे पुतणे, राजकारणातला रांगडा गडी, रोखठोक नेतृत्व, बोलायला फटकळ अशी ओळख असणारा राजकारणातला दादा नेता म्हणजे अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री। शरद पवारांचे पुतणे अशी ओळख त्यांच्या 5वीलाच पुजलेली। अजित पवारांनी सुरुवातीला बारामतीमध्ये सहकाराच्या माध्यमातून राजकारणाचा श्री गणेशा केला। 1991 साल अजितदादांच्या राजकारणासाठी महत्त्वाचं ठरलं। याच वर्षी ते पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले। 1991 साली ते प्रथम विधानसभा निवडणुकीत विजयी झाले। पहिल्यांदा आमदार होताच पवार काकांच्या पुण्याईनं त्यांना राज्यमंत्री पदही मिळालं आणि 1991 सालीच जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांसाठी ते लोकसभा खासदारही होते। तेव्हापासून आज तागायत अजितदादांनी राजकारणात मागे वळून पाहिलेलं नाही। विधानसभेत 1991, 1995, 1999, 2004 आणि 2009 असे सलग 5 वेळा ते बारामतीतनं आमदार म्हणून निवडून आले। 1999 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता राज्यात आल्यापासून मंत्रिमंडळात ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, फलोत्पादन, पाटबंधारे, ऊर्जा, अर्थ आणि नियोजन अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली। मुख्यमंत्री पदाची संधी हुकली, पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनायची अजित पवारांची इच्छा लपून राहिलेली नाही। त्यांनी अनेक वेळा ही बाब स्पष्टपणे बोलून दाखवली आहे। खरं तर 2004 मध्येच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री सत्तास्थानी बसू शकला असता, कारण त्या निवडणुकीत काँग्रेसचे 69 तर राष्ट्रवादीचे 71 आमदार निवडून आले होते। संख्याबळाच्या आधारावर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हायला हवा होता, मात्र पडद्याआड बरंच काही घडलं। काँग्रेसकडून राष्ट्रवादीनं जादा मंत्रिपदं पदरात पाडून घेतली, पण मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागलं। अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची चालून आलेली संधी हुकली। 11 नोव्हेंबर 2010 रोजी ते राज्याचे उपमुख्यमंत्री बनले, पण त्यासाठी देखील आपल्या समर्थक आमदारांमार्फत त्यांना शरद पवारांवर दबाव टाकावा लागला। पवार काकांपासून काय शिकणार? 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासूनच शरद पवारांचे पुतणे म्हणून अजित पवारांचा एक वेगळा दबदबा आणि स्थान राष्ट्रवादीमध्ये आहे। त्यांनी राष्ट्रवादीमध्ये आपल्या समर्थक आमदारांचा एक मोठा गट तयार केलाय। अजितदादांचा रांगडा आणि ग्रामीण बाज हा ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भावतो, मात्र त्यांचा फटकळ स्वभाव आणि कधी काय बोलावं याचं नसलेलं भान हे त्यांच्या राजकीय प्रगतीच्या आड येतं। टकेगिरीचं समर्थन आणि पाऊस पडत नसेल तर धरणात मुतायचं का अशा वादग्रस्त वक्तव्यांचा किती मोठा फटका बसतो हे त्यांनी वारंवार अनुभवलंय। पण त्यातून काही धडा शिकतील तर ते अजितदादा कसले। शरद पवारांच्या सावलीत राजकारण करणाऱ्या अजित पवारांनी शरद पवारांकडून काही चांगले गुण आत्मसात करायला हवे होते। शरद पवारांचे उद्योग, साहित्य, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील लोकांशी मैत्रीचे संबंध आहेत। शरद पवार कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी आदरानं वागतात, मात्र अजित पवार फारसे कोणात मिसळत नाही। कार्यकर्ते आणि नेत्यांशी ते फटकून वागतात। या स्वभावामुळे त्यांनी अनेकांना दुखावलंय। तरीही मुख्यमंत्री पद हे टार्गेट ठेवून राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचं लक्ष अजित पवारांनी ठेवलंय। मात्र त्यांच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा आहे तो पवार काकांचाच। अति महत्वाकांक्षी पुतण्याला मुख्यमंत्री बनायची संधी पवार काका देतील का, हा या घडीचा सर्वात मोठा सवाल आहे। दीपक धातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।